अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक मुंबईतील अरबी समुद्रामध्ये 2016 साली उभारण्यात येणार होतं. त्याचं जलपूजन देखील पंतप्रधानांच्या हस्ते झालं होतं. अद्याप देखील कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही. यासाठीच छत्रपती संभाजीराजेंची स्वराज्य यात्रा मुंबईच्या दिशेने राजे काय सांगाल? 2016 साली जलपूजन करण्याचं मात्र अद्याप देखील कुठल्याही प्रकारचं काम झाल्याचं दिसून नाही. शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहावं असं सगळ्या पुढारीतल्या लोकांना वाटलं की एक महाराष्ट्रात त्यांना साहजिक असं स्मारक व्हावं, ही चांगली बाब आहे. म्हणजे सुशीलकुमार शिंदेनी त्यावेळी सुरुवात केली, घोषणा दिली. मग ते पुढं गेलं नाही. मग 2010ला मुख्यमंत्री त्यावेळीची अशोकराव चव्हाणांनी घोषणा केली, आम्ही करणार स्मारक पूर्ण. ते काय पुढे गेले नाही, विशेष डायल्यूट झाला. मग 2014ला भाजपने आपल्या अजेंड्यात घेतलं, जाहीरनाम्यात घेतलं की आम्ही पूर्ण करणार आहे. 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते त्याचं जलपूजन झालं. आज त्याच्यानंतर मी वेळोवेळी हा विषय घेतला आहे. मग देवेंद्र फडणवीस असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींच्याकडे असेल, पण काही विषय पुढे गेलेला दिसत नाही. ज्यावेळी तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना बोलवता याचा अर्थच, आणि जलपूजन त्यांच्याकडे करून घेता याचा अर्थ की PMO ऑफिसचं क्लिअरन्स लागते आणि सगळ्या परवानग्या पूर्ण लागतात. आज ते म्हणतात की पूर्ण 25% परवानग्या राहिलेले आहेत. असं कसं चालणार? असंच म्हणजे मुंबई महानगरपालिकाची निवडणूक आली म्हणून तुम्ही कार्यक्रम करून घेतला, एवढा कोट्यावधी रुपये खर्च केला. आता कोट्यावधी रुपये खर्च काय काय केलं आम्हाला जाऊन बघायचं आहे. आणि म्हणूनच ती शोध मोहीम या स्मारकाची या दृष्टिकोनातून स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण हे पाहायला निघालो. ज्या कोणत्या संस्थेला हे काम दिलं होतं त्या संस्थेने कुठला खुलासा केला की खर्च हा कुठं झाला त्या संदर्भात? नाही, संस्थेचं विशेष नाही आहे. परवानग्याच क्लिअर नाही आहेत, क्लिअरन्सच नाही आहेत असं सरकार स्पष्टपणाने म्हणते. म्हणजे कोणाला ठेका दिला हा विषयच येत नाही. पहिल्यांदा तुम्ही परवानगी नसताना, तुमच्याकडे क्लिअरन्स नसताना तुम्ही नरेंद्र मोदीजींना का बोलवलं प्रथम नागरिकांना? ह्याचं उत्तर सरकारने द्यायला पाहिजे. आणि पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा ह्याच्यात लक्ष घालायला पाहिजे होतं, त्यांनी आज पण घातलेलं नाही आहे. पुढची भूमिका काय असणार आहे स्वराज्य पक्ष? नाही, आता शोध मोहीम आहे, जाऊन बघू स्मारक कुठं आहे, कशा पद्धतीत आहे, काय काम केलं आहे, तर 13 कोटी जनतेतल्या महाराष्ट्रातल्या लोकांना समजावं. सूरज कसबे, NDTV मराठी, मावळ.